केडीएमसी महापौर पदाची प्रतीक्षा सगळ्यांनाच होती आणि आज आरक्षण सोडत जाहीर झाली आहे आणि तुझी जमातीसाठी खुल्यामध्ये हे आरक्षण जाहीर झालं. तुझं नाव चर्चेत आलं. नक्कीच सर्वप्रथम मी सर्वांचे आभार मानेन की माझं नाव आलं पुढे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी प्रथम मला पक्षातर्फे तिकीट दिलं. तसेच माझे मार्गदर्शक आणि माझे वडिलांसारखे रवी पाटील साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आणि त्या विश्वासाला मी सार्थ ठरलो, जिंकून पण आलो आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून 10-15 वर्ष झाले मी त्यांचं काम बघतोय आणि त्यांनी जो टाकलेला माझ्यावरती विश्वास आहे त्या संधीचं नक्कीच मी पुढे सोनं करेल असं तुम्हाला सांगतो. महापौर पदासाठी इच्छुक आहात अशी चर्चा. नक्कीच आता चर्चा आता येणारच. जसं आता एसटी पडल्यामुळे आणि जे वरिष्ठ पक्षाचे वरिष्ठ नेते जे निर्णय घेतील त्यांच्या मताला मी सहमत असेल. महापालिकेचं महापौर पद अनुसूचित जमातीसाठी राखीव झालंय आणि शिवसेनेकडेच 2 चेहरे आहेत. ज्या चेहऱ्यांनाच महापौर पद मिळू शकतं त्यातले तुम्ही एक दावेदार आहात. काय तुमच्या भावना आहेत? जय महाराष्ट्र. सर्वप्रथम आमचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, खासदार श्रीकांत शिंदे साहेब, आमदार विश्वनाथ भोईर साहेब आणि आमचे लाडके शहरप्रमुख रवी पाटील साहेब यांनी खरं तर माझ्यासाठी प्रयत्न खूप केले. त्यांनी मला जे नगरसेवक पदासाठी मला त्यांनी जे दिलंय, सपोर्ट केलाय त्यासाठी मी सगळ्यांचे पहिले आभार मानते आणि असा सपोर्ट त्यांचा पुढेही राहावा. आणि आत्ता जो आरक्षण सुटला आहे एसटीचा त्यासाठी मीही इच्छुक आहे. पण जो आमचा पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्यासाठी मी तो निर्णय मला मान्य असेल. जो निर्णय आहे तो पक्षश्रेष्ठींचा असेल. त्यासाठी माझी कोणतीही गोष्ट काही नसणार. जो पक्षाचा निर्णय आहे तोच मला मान्य आहे, बाकी काही नाही आहे. जय जय महाराष्ट्र. मागच्या वेळी पण तुम्ही नगरसेविका होतात. त्या नगरसेविकेच्या काळात काय तुमचा अनुभव आहे? किती कामं केली आहेत आणि कशा पद्धतीने तुम्ही महापौर पद मिळालं तर न्याय देऊ शकाल? मागच्या वेळेस मी प्रभाग क्रमांक 6 मध्ये वडवली अटाळीमध्ये मी नगरसेविका म्हणून होती. तर त्यावेळेस मी मूलभूत सुखसुविधा, रोजगार मेळावा ह्या सगळ्यांची गोष्टी मी जे आहेत ते सगळी कामं केलेली आहेत. तो अनुभवही मला चांगला आहे आणि तोच अनुभव घेऊन मी पुढेही करण्यासाठी कल्याण डोंबिवली जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी मी मोठ्या प्रमाणात जी काही असतील कामं ती करण्याची, मोठे मोठे प्रोजेक्ट्स आणण्याचे याच्यासाठी मी बांधील राहील. आणि आमचे पक्षश्रेष्ठी आहेत त्यांच्यासाठीही मी जे काही असतील कामं ते करण्यासाठी मी त्यांच्याकडे भर घालेल एवढंच बोलते.